तर मित्रांनो, आज हैदराबाद मध्ये आल्याच्या नंतर बिर्याणी न खाता जाणे म्हणजे गुन्हा आहे का नाही? आज राजश्री मॅडम आणि आम्ही हैदराबादची फेमस पॅराडाईज बिर्याणी खायला जाणार आहेत. आणि बकासूर म्हणलं की बिर्याणीचा ढीग आलाच काय. चलो. आणि मित्रांनो, जे डिसेबल आहेत किंवा जे दिव्यांग आहेत त्यांना पायऱ्या चढण्यासाठी त्रास होतो, त्याच्यासाठी हे एलिव्हेटर ठेवलेलं आहे. मस्त बिर्याणी खाऊ. आणि तुला सांगतो, हे बघ पॅराडाईजचे सगळ्या जुन्या आठवणी, किती जुने फोटो आहेत आहे का नाही? बघा. आणि ही चव तवाचीच आहे माहिती आहे का? चल. आणि इथं तुला सांगू का, बघ सगळे नामांकित, महेश बाबू असेल, सलमान खान असेल, हरभजन सिंग असेल, सिद्धू पाजी असतील, राहुल द्रविड, आमिर खान, सगळे लिजंड लोक येऊन गेलेले. येवन सचिन तेंडुलकर सुद्धा. हे बघ, हे सेल्फी पॉइंट आहे. एक एक सेल्फी काढू आणि जाऊन मस्त ढिगारा ओढू. ये. आणि वरी जायला पायऱ्याची गरज नाही, लिफ्ट आहे. या चल. कसलं भारी हॉटेल आहे. चल, तुला माहित नाही आपली खातिरदारी काय. खास टेबल रिझर्व ठेवला का नाही बकासूर साठी? तू बस, पुढून बस. ह्याला म्हणतात हॉटेल पॅराडाईज. मित्रांनो, आज आपण हैदराबाद मध्ये आहेत. कुठं? हॉटेल पॅराडाईज. बकासूर आला हैदराबाद मध्ये, हॉटेल पॅराडाईज. आज बिर्याणीचा सत्यानाश करणार. पास. अरे वेटर कुठं गेला? वेटर. हे घ्या सर, खास तुमची बिर्याणी सर. वाह. अरे ऐका तर, कोण खाणार आहे एवढं? कोण खाणार आहे एवढं? अगं तुला माहित नाही, तुझा नवरा जरी असलो तर हात जेव्हा चलतोय माझा बिर्याणीच्या ढिगावर, तेव्हा तुला कळल. जीसीबी घास बघितलास का कधी? ह्या बाग. काय ढोर खाल्लं आणि खाल्लं माय. तुम्हीच खावा. अरे तूच खा, तुला कमी पडल. नाही तर नाही. मित्रांनो, माझं काम होतं बायकोला आणायचं, ती बिर्याणी खात नाही, त्याच्यात माझा काय दोष आहे? तर पॅराडाईज मध्ये चिकन बिर्याणी घेतलेली आहे. आणि हैदराबाद असो, दिल्ली असो, कर्नाटक असो की बेंगलोर असो, सगळ्याला माहिती आहे बकासूर जिथं जाईल तिथं ढीग लागतो. आणि ढिगाला फक्त अन्नाचा जीसीबी घास लागतो. उगा नाही. त्याच्यासाठी मित्रांनो, ह्याला 25 मिनिटात संपवतो. कसा आहे? अर्धा अर्धा ढीग काढतो. ब्रास ब्रास ब्रास. ही एक, हे दोन, 1 2 3 4 4 टप्पे. एक टप्पा पार करायला 6 मिनिट. 24. 25व्या मिनिटात हे तुम्हाला तगारी रिकामी दिसेल. काय का खातीस? तुम्हीच खावा. असलाय आता. हो काय रायता दिलाय. एवढंसा रायताना काय होईल? बकासूर म्हणले की रायता टाकी भर तर लागतं. हे भाऊ इकडे, रायत्याची बकेट घेऊन ये. ओके सर. आणि तुमचे जे वेटर लोक आहेत का, इकडे आजूबाजूला जाऊ देऊ नको. कारण माझं पोट फुगायची लय दाट शक्यता आहे. लोक नुसतं माझ्या असं खाण्यावर बघतात. जा आता, तू बी बघू नको, मी आड बाजून खातो. काय बघायलीच वागत्या तोंडाचे? बघ तिकडे. काय के चिकन लेग पीस. एक नंबर बिर्याणी. काके उगा गिळा. मित्रांनो, हे माल संपवण्यासाठी आपल्याला आता जीसीबी घासाचा वापर करावा लागणार आहे. कारण का वेळ कमी आहे. तुला बघायचं का जीसीबी घास? अगं तुझे माय बाप तर खाऊ घाली ना सासरवाडीला. नुसतं वरण, त्या हळदीच्या पाण्यानं तुरीच्या डाळीनं आंघोळ केल्या म्हणे
पातळ झर. तुला इथं बाहेर हॉटेलला खाऊ घालायला आणलं तर तुला खाऊ वाटत नाही. बघ हे JCB घास, हे बघ. JCB घासाशिवाय मजाच नाही हो. आणि त्याच्यासोबत ह्याव काही रायता, एकच नंबर. पितीस का? उगा पिवा खावा मग उकना लावलं. JCB घास. मित्रांनो, जर तुम्ही चिकन लेग पीस खात असाल तर त्याला तुम्हाला पाप लागेल खाताना. त्याच्या आधी त्याला काय करा, त्याचा रायत्यामध्ये अभिषेक करा. त्याच्यामध्ये काय करा, त्याला रायत्यामध्ये बुडवून त्याचं मन आणि त्याची आत्मा शांत करा. त्याच्यानंतर त्याला असं हळूच तोंडाच्या गोडाऊन मध्ये न्या. हाकी अरे उगा गिळकी. तिला तुरीच्या डाळीशिवाय काय माहित नाही. अगं वरण करतेत का भजन करते तुझ्या घरचे? हा ए JCB घास बाग नवऱ्याचा. तेवढ्याच कामाच्या. पोट तिकडे जा, पोट फुगवायचे धन. गिळा तुम्हीच. मित्रांनो, असा JCB च खोर वाढवा लागणार आहे. आता तुम्ही बघा, एका झपक्या झाला रिकाम करतो. मित्रांनो, आता पूर्ण ओव्हरलोड झालेला आहे. गिळायला थोडा त्रास होत आहे. त्याच्यामध्ये आपण लुब्रिकंट म्हणून हे रायता मिसळणार आहे. रायता मिसळल्यामुळं काय होतं मी सांगतो तुम्हाला. इथं बघा जवळ, हेव का, हेव का, बघितलं का? हे जे मिश्रण आहे, अजून आपण रायता घेऊ. रायताला काय कमी नाही इथं आपल्याला. हा, जेव्हा मी इटभट्टीवर कामाला होतो, चिकूल मऊ करण्यासाठी काय मेहनत असते ते मला माहिती आहे. हा, आता बघा हे रायता आहे. हा, कसा माल झालाय तुम्ही बघा. इथं जवळ बघा, इथं बघा, हो का, कशी आहे क्वालिटी. आणि आता बघा JCB घास कसा चलते. हा, हो का, गिळाय बी सोपा जाते, आडकर सुद्धा नाही बघा. हा, बोलू नका सर. एकच नंबर. पॅराडाईज वाल्याला वाटलं हे संपणार नाही, तर त्यांना काय माहिती तर काय धिंगाणा असते ते. त्यांना JCB घासच माहित नाही. बघा मित्रांनो, ओके झालेला आहे. लय लोक म्हणतात खाताना दाखवित नाही, प्रत्येक खाताना दाखविलंय. आता तुम्हाला हे जे खरकट राहिले हो का, हे सुद्धा मी असे एकदम धुवून पुसून खाणार आहे. कारण हे जर ताट भांडे घासाय गेलं खरकट्यात तर कुत्रे निसते मला शिव्या देणार आहेत का, कारण काही त्याच्यात ठेवलंच नाही ना मी. हा, हो का, मित्रांनो, हॉटेल पॅराडाईज बिर्याणी रायता उरलाय. काय करू, खरकट ठेवू वाटना. हो का, बघा काय करू सांगा. जर कोणाला हैदराबादची फेमस बिर्याणी खायची असेल पॅराडाईज, तिथं या.
आता मला सुधारणा मित्रांनो, गळ्यापर्यंत आलं. मी जर वाकलं तर भात आणि चिकनचे पीस बाहेर पडू शकतात. जरा मी आराम करतो. चला, नमस्कार. ज्याला कुणाला बिर्याणी खायला यायचं हैदराबादला, हॉटेल पॅराडाईजला या, पोटभर बिर्याणी खा. धन्यवाद.